रात्री 2:45 ला आयसीयू मध्ये उघडणारा बेड नंबर 13 पार्ट 1. त्या हॉस्पिटलमध्ये एक आयसीयू होता जिथे बेड नंबर 13 कधीच वापरला जात नव्हता, कारण रात्री 2:45 ला तो बेड स्वतः हलू लागायचा आणि त्यावर कोणीतरी झोपलेलं दिसायचं. पण त्या आयसीयू मध्ये त्यावेळी कोणीच नसतं. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल स्ट्रॉंग राहुल चव्हाणवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक भयकथा. रात्री 2:45 ला आयसीयू मध्ये उघडणारा बेड नंबर 13. सन 2022. मी पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट नर्स म्हणून काम करत होतो. त्या हॉस्पिटलचं नाव होतं साई लाईफ केअर हॉस्पिटल. रात्रीची ड्युटी नेहमीच थोडी विचित्र असते. शांतता, मंद लाईट्स आणि कधी कधी अनोखे आवाज. पण त्या हॉस्पिटलमध्ये एक जागा होती जिथे कोणीही जायला तयार नव्हतं. आयसीयू सेक्शन बी. आयसीयू मध्ये एकूण 15 बेड होते, पण एक बेड कायम रिकामा ठेवला जायचा. बेड नंबर 13. मी पहिल्यांदा तिथे गेलो तेव्हा मी विचारलं, हा बेड रिकामा का आहे? तेव्हा सिनियर नर्स सुमनताई म्हणाल्या, तो बेड वापरायचा नाही. मी हसत विचारलं, का? भुताटकी आहे का? त्या माझ्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाल्या, रात्री 2:45 नंतर तिथे जाऊ नकोस. माझ्या अंगावर काटा आला. त्या दिवशी माझी पहिली नाईट शिफ्ट होती. सगळं शांत होतं. मशीनचे हलके आवाज, बीप बीप. घड्याळाने 2:30 दाखवलं. मी आयसीयू मध्ये राऊंड मारत होतो. सगळे पेशंट झोपले होते. मी बेड नंबर 13 कडे पाहिलं. तो रिकामा होता. मी हसून स्वतःला म्हटलं, लोक उगाच घाबरतात. घड्याळाने 2:45 दाखवले आणि अचानक आयसीयू मधली लाईट हलक्या प्रमाणात फ्लिकर झाली. मी थांबलो. माझं लक्ष आपोआप बेड नंबर 13 कडे गेलं आणि तेव्हा माझ्या अंगावर काटा आला, कारण तो बेड आता रिकामा नव्हता. त्यावर कोणीतरी झोपलेलं होतं. मी हळूहळू त्या बेडकडे गेलो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. बेडवर एक माणूस झोपला होता. त्याच्या अंगावर पांढरी चादर होती. मशीन्स बंद होती, पण तो माणूस श्वास घेत होता. मी थरथरत म्हणालो, हॅलो, तुम्ही ठीक आहात का? तो माणूस हळूहळू डोळे उघडू लागला आणि त्याचे डोळे पाहून माझ्या अंगावर काटा आला, कारण त्याचे डोळे पूर्णपणे काळे होते. तो माणूस हळूहळू डोळे उघडत होता आणि त्याचे डोळे पाहून माझ्या अंगावर काटा आला, कारण ते डोळे पूर्ण काळे होते. जणू डोळ्यात काहीच नव्हतं. ना पांढरा भाग, ना बुबुळ, फक्त काळोख. मी पटकन मागे सरकलो. माझ्या हातून फाईल खाली पडली. त्या आवाजाने आयसीयू मध्ये एक विचित्र शांतता पसरली. बाकी सगळे पेशंट गाढ झोपेत होते. जणू त्या आयसीयू मध्ये मी आणि तो माणूस फक्त दोघच होतो. मी पुन्हा त्या बेडकडे पाहिलं.
तो माणूस आता माझ्याकडे सरळ पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता. तो हळू आवाजात म्हणाला, तू मला का उठवलंस? माझा घसा कोरडा पडला. मी थरथरत म्हणालो, तुम्ही कोण आहात? तो काही सेकंद शांत राहिला. मग अचानक तो हळूहळू बसू लागला. त्याने चादर बाजूला केली आणि मी जे पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. छातीवर खोल काप, हातावर रक्ताचे डाग आणि त्याच्या गळ्यावर जणू कोणीतरी जोरात पकडलं होतं. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, मला वाचवलं नाहीस, आता तू इथे अडकशील. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. अचानक आयसीयू मधली सगळी मशीन्स आपोआप सुरू झाली. बीप बीप बीप. मॉनिटरवर त्या माणसाचं नाव दिसू लागलं. पेशंट नेम अननोन, स्टेटस डेड. माझ्या अंगावर काटा आला. डेड? मी हळू आवाजात पुटपुटलो आणि अचानक आयसीयू मधली सगळी लाईट बंद झाली. पूर्ण अंधार, फक्त मशीनचा हिरवा प्रकाश. मी घाबरून मागे सरकलो आणि त्या अंधारात मला जाणवलं कोणीतरी माझ्या अगदी जवळ उभा आहे. माझ्या कानाजवळ हळू आवाज आला, बेड नंबर 13 कधीच रिकामा नसतो. माझा श्वास थांबला. मी हळूहळू मागे वळलो आणि जे मी पाहिलं ते पाहून माझ्या अंगावर काटा आला. तो माणूस आता माझ्या अगदी समोर उभा होता. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून काही इंचांवर होता. त्याचे काळे डोळे माझ्याकडे रोखलेले होते. त्याने आपला हात पुढे केला आणि माझ्या खांद्यावर ठेवला. तो स्पर्श अतिशय थंड होता, जणू बर्फासारखा. मी किंचाळायचा प्रयत्न केला, पण आवाजच निघाला नाही. अचानक घड्याळाने 2:46 दाखवले आणि सगळं एकदम शांत झालं. लाईट पुन्हा लागल्या. मशीन्स बंद झाली. मी घाबरत बेड नंबर 13 कडे पाहिलं. तो पुन्हा रिकामा होता, जणू काहीच घडलं नव्हतं. मी माझ्या खांद्यांकडे पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला, कारण माझ्या खांद्यांवर रक्ताचा ठसा होता. मी अजूनही थरथरत उभा होतो. माझ्या खांद्यावरचा तो रक्ताचा ठसा अजूनही तसाच होता. माझ्या डोक्यात एकच विचार करत होता, हे खरंच घडलं का? मी लगेच आयसीयू बाहेर पळालो. कॉरिडॉर मध्ये सुमनताई उभ्या होत्या. त्यांनी मला पाहताच विचारलं, तू आत गेला होतास ना? मी काही बोलू शकलो नाही, फक्त मान हलवली. त्यांनी माझ्या खांद्याकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भय स्पष्ट दिसलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तो तुला स्पर्श करून गेला? माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. मी थरथरत विचारलं, तो कोण होता? सुमनताई काही क्षण शांत राहिल्या, मग म्हणाल्या, 2 वर्षांपूर्वी एक पेशंट इथे ऍडमिट झाला होता.
त्याचं नाव कुणालाच माहित नव्हतं. तो गंभीर अवस्थेत जखमी अवस्थेत आणला गेला होता. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण तो वाचला नाही. तो मेला बेड नंबर 13 वर. मी विचारलं, मग तो परत कसा? सुमनताई माझ्याकडे पाहत म्हणाल्या, कारण तो मेला तेव्हा तो एकटा नव्हता. माझा श्वास अडकला. काय म्हणताय? त्या म्हणाल्या, तो शेवटच्या क्षणी काहीतरी बोलत होता. कोणीतरी त्याच्या मागे आहे आणि तो त्याला सोडणार नाही. आणि अचानक कॉरिडॉरची लाईट पुन्हा फ्लिकर झाली. माझं हृदय जोरात धडकू लागलं. मी हळूहळू ICU कडे पाहिलं, बेड नंबर 13 कडे. आणि माझ्या अंगावर परत काटा आला, कारण त्या बेडवर पुन्हा कोणीतरी बसलेलं होतं. तो माणूस हळूहळू माझ्याकडे पाहू लागला. त्याचे डोळे काळे माझ्याकडे रोखले होते. आणि अचानक त्याच्या मागे आणखी एक सावली दिसली. ती सावली त्याच्यापेक्षा जास्त भयानक होती. लांब, काळी आणि तिचे डोळे लाल चमकत होते. सुमनताई थरथरत म्हणाल्या, तो एकटा नाही. माझा श्वास थांबला. त्या क्षणी मला कळलं, तो माणूस स्वतः भूत नव्हता. तो सुद्धा कोणाच्या तरी ताब्यात होता. त्या लाल डोळ्यांच्या सावलीने हळूहळू आपला हात पुढे केला आणि त्या माणसाला परत बेडवर ओढलं. बेड आपोआप हलू लागला. मशीन्स चालू झाल्या. बीप बीप बीप. आणि अचानक सगळं शांत झालं. बेड नंबर 13 पुन्हा रिकामा झाला. लाईट स्थिर झाली. जणू काहीच घडलं नव्हतं. पण त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीही रात्री 2:45 ला ICU मध्ये गेलो नाही. आजही त्या हॉस्पिटलमध्ये रात्री 2:45 ला बेड नंबर 13 वर कोणीतरी झोपलेलं दिसतं. आणि काही लोक म्हणतात, कधी कधी त्या बेडवर एक नाही तर 2 सावल्या दिसतात. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.